ना, घरी चल ना. काय करता थोडा माझ्या मुलीला? नाही नाही, आई आहे ती माझी. चल, तुला तुझी आई पण दाखवतो आणि बाप पण दाखवतो. अहो निदान त्यांचं वय तरी बघा, ते विकृत नाहीये. मला असं वाटतं त्यांना काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे. मॅडम यात चष्मा नाहीये, पण हे कार्ड सापडलंय सिनियर सिटीजनचं. त्यांचं नाव आहे सदानंद बिर्जे. आई मी आलो. अरे ही माझी आई. अप्पांवर सतत लक्ष कसं ठेवणार मी? आणि ते सुद्धा न सांगता कुठेही गायब होतात. अगदीच नाईलाज झाला आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही दार बंद करून घेऊ शकता. पण या अशा अवस्थेत त्यांनी कुठेही भरकटत जाणं योग्य नाही ना. पिकनिकला काय काय मजा करणार तू? कौलारू घर, मी आणि माझी आई दोघंही जाणार. अगो बाई, दूध उतू गेलं वाटतं. आप्पा पुन्हा हरवलेत. ह्या डबीमध्ये आप्पा बडीशेप ठेवतात. एक डबी घरात आणि एक डबी त्यांच्या पिशवीत असते. बघा, म्हणजे हे इथनं बाहेर गेले. हे कार्ड तुम्हाला कुठे मिळालं? आमचे आप्पा कुठे आहेत? अहो, ते रस्त्यावरून फिरत होते, कुठेतरी इस्टीत बसून निघून गेले ते. अरे, आली का आमची सोनुली? काय मजा केली की नाही? हो, खूप मजा केली. आणि ती सगळी मजा मी आजोबांना सांगणार. आजोबा, मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय. काय आणि कसं सांगायचं ह्या मुलीला? अप्पाजोबा, अप्पाजोबा कुठे आहात तुम्ही? लपलायत का कुठे? कुठे बरं लपलायत? आई, आजोबा कुठे आहेत? अगं आजोबा ना, आजोबा बाहेर गेलेत, येतील इतक्यात. तू कपडे बदलून घे बघू. आणि आम्हाला पण सांग ना, काय काय गंमत केलीस पिकनिकला? नाही, पहिले मी आजोबांनाच सांगणार. आणि ते एकटे कसे गेले? सांग नाही, कुठे गेले ते? का परत हरवले ते? गौरी, तू चिडली म्हणजे ते नक्की हरवले असणार, हो ना? काय ग, तुला नीट लक्ष देता येत नाही त्यांच्याकडे? गौरी, आगाऊपणा करू नकोस हा. आम्ही शोधतोय त्यांना, कळलं? आणि आता एक शब्द जरी जास्त बोललीस ना तरी मार खाशील. तनया, तू पण ना. गौरी, अगं बाळा, रडू नकोस, इकडे ये बघू. आणि हे बघ, आपण सगळेजण वाट बघूया आप्पांची. आणि काय ग, आप्पा आल्यानंतर असं रडका चेहरा घेऊन त्यांच्या समोर जाणार आहेस का? नाही ना? मग चल आवर बघू. आजोबा, तुम्ही कुठे गेलात? का गेलात? मी म्हणाले होते ना मी लवकर येईन म्हणून. यांना पाहिलं होतं तुम्ही? साधारण दुपारी रत्नागिरीला जाणाऱ्या बसमध्ये ते चढले होते. बघितलं साहेब, यांनी सुद्धा माहित नाही असंच सांगितलं. आता काय करू मी? मुंबई, बोरिवली सगळ्या गाड्यांच्या सगळ्या कंडक्टरशी तुमची ओळख करून दिली. जे नाही भेटले त्यांना फोन लावून दिला. हो, पण आप्पांना बसमध्ये पाहिल्याचं कुणीच कबूल नाही केलं. अहो, पण ते काय खोटं बोलतायत का आता? अहो, तसं नाही साहेब, पण आप्पा रत्नागिरीला जाणाऱ्या बसमध्ये चढलेत हे तर कन्फर्म आहे. मग तो कंडक्टर सापडायला हवा ना. आणि साहेब, आम्ही तुम्हाला दोष नाही देतो, म्हणजे उलट तुम्ही आम्हाला मदतच करताय. पण कसं आहे, एका वयस्कर माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे ना. सिनियर सिटीजनची कदर महामंडळ सुद्धा करतं. अहो, म्हणूनच आलोय आम्ही आशेने तुमच्याकडे. आता तुम्हीच सांगा, मी अजून काय करू? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आम्हाला रत्नागिरीला आलेल्या सगळ्या कंडक्टरशी ओळख करून दिली, गाठ घालून दिली. पण कदाचित असंही झालं असेल ना, एखाद्या कंडक्टरची ड्युटी वाटेमध्ये संपली असेल किंवा तो कंडक्टर चेंज झाला असेल. अहो, ते सुद्धा पाहिलं मी. हा, आठवलं. बोरिवलीहून निघालेल्या एका बसचा कंडक्टर माने, हो माने, त्याच्या पायाला चिपळूणला सामान उतरवताना मार लागलेला.
म्हणून तो दवाखान्यात गेला आणि तिथून पुढे नवीन कंडक्टर आला. मग साहेब हे माने आम्हाला कसे भेटतील? तो आलाय ना मागच्या गाडीने, बाजूच्या रूम मध्ये झोपलाय तो. थँक्यू व्हेरी मच. आम्ही जातो आता. थँक्यू, भेटूयात. चल. आजी काय नको, काय झालं? मी झाडझूड होणार. म्हातारी होती ना ती, ती भोपळ्यातून ती टुणूक टुणूक चालायची, तशी मी झाडझूड होणार. नाचसून आहे ना माझी, ती तर तिकडे तूप रोटी खाऊन जाडी झाली होती, मी दूध पण जाडी होणार. अगं हे सगळं कशासाठी चाललंय तुला कळतंय का? तू या वयात ती मेंटेन आहेस ना, जळतंय ती. आजी अहो, तुम्ही रात्री जेवतही नाही म्हणून दूध प्यायचं, नाही तर ऍसिडिटी होईल तुम्हाला. खरंय तुझं, पण तुला एक गोष्ट सांगायची राहिली. आज तुझ्या नवऱ्याने मला बाईक करून फिरवून आणलं. लॉंग ड्राईव्हला गेलो होतो. पुढल्या वेळेस डेटलाच जाणार आहोत बाईक करून. आजी तुम्ही बाईकवर बसला होता? म्हणजे काय, घाबरते का ती? मनात आणलं तर पुढे बसून बाईक चालवेल सुद्धा. पण अस्मिता, तू मला सांग, तू ह्याच्या बाईकवरून कधी फिरलेस? म्हणजे याने फिरवलंय तुला? कॉलेजमध्ये असताना कधीतरी, हो ना अभि? लग्नानंतर नाही. मी लाख फिरायला घेऊन जाईन ग. यांच्याकडे वेळ असायला पाहिजे ना. म्हणजे मी एनी टाइम तयार आहे. तसंही मला आवडतं लोकांना बाईक वरून फिरवायला. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे लुड़लाई लुड़लाई युड़लाई 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 युड़लाई. अभि तू गातोस? म्हणजे काय? म्हणजे एकाच कॉलेजमध्ये होता ना तुम्ही? मग तुला माहित नाही? म्हणून तर मी याला म्हणाले, प्रेमगीत गा. मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, बीती बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हे बघ झोपलेत बहुतेक. ये माने साहेब, एक काम होतं जरा प्लीज. हा, तुम्ही यांना पाहिलंय? हो, हे माझ्याच गाडीत चढले होते. तर त्यांना रत्नागिरीला जायचं होतं. अहो पण मग उतरले कुठे? म्हणजे हे आजोबा हरवलेत आणि त्यांच्या घरचे त्यांना शोधतायत. मी त्यांना म्हटलं होतं तिकीट घ्या म्हणून, मग ते पिशवीत काहीतरी शोधत होते. नंतर कळलं की मला त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. मग मी त्यांना पळसपे फाट्यावर उतरवलं आणि त्यांना घरी जा म्हटलं. कमाल करता तुम्ही. त्यांना एकट्यानं कसं जाऊ दिलं? हो, विना तिकीट कसं नेणार मी? आणि मी ड्युटीवर असताना त्यांच्याबरोबर उतरू शकत नव्हतो. माणुसकी म्हणून माझ्या खिशातले 100 रुपये त्यांना काढून दिले. अहो पण ते उतरले कुठे? सांगितलं की पळसपे फाट्यावर. आणि त्यांना असंही म्हटलं की समोरच्या बाजूला तुम्हाला मुंबईला जाणारी बस मिळेल, तुम्ही नीट जा,
तर ते मला जातोही म्हणाले. माने साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खरंच खूप मोठं काम केलं आमचं. रिअली थँक्स. ओके. चला मिस जेम्स बॉन्ड. अस्मिता, बस बस बस. Sit. ते आजीचं बोलणं प्लीज मनावर घेऊ नकोस. ते काय आपल्या रिलेशन बद्दल तिला काही वेगळं वाटायला नको म्हणून मी जरा जास्तच रोमॅन्टिक मी नाटक केलं. आय एम सॉरी. पण तू का अपसेट आहेस? तुझ्या गाण्याने आईची आठवण आली एकदम. आणि ते आप्पाही असून सापडलेले नाहीये. काळजी वाटते रे त्यांची. अभि ते खूप वयस्कर आहेत. कुठे गेले असतील ते? चिल, सापडतील. डोंट यू वरी. बोल सिद्ध. हा मॅडम, आप्पा ज्या बसमध्ये चढले होते त्या बसच्या कंडक्टरशी आत्ता मी बोललो. त्यांनी सांगितलं की आप्पांकडे पैसे नव्हते म्हणून त्या कंडक्टरने त्यांना स्वतःकडचे 100 रुपये दिले आणि पळसपे फाट्यावरती उतरवलं. पळसपे फाटा? हो. सिट, पण मग ते अजून घरी कसे नाही पोहोचले? हे बघ, मला असं वाटतं त्या पळसपे फाट्याजवळ आणि त्या गावातही चौकशी करायला हवी. नाही, कदाचित कोणी त्यांना भेटलं असेल किंवा त्यांना मदत केली असेल तर. चालेल मॅडम, मी आणि मनाली तिकडे जातो पळसपे फाट्याच्या इथे. नाही नाही, नको नको. हे बघा, तुम्ही दिवसभर बाईकवरून प्रवास केला, आता इतक्या लेट नाही जायचं. तुम्ही तिथेच आराम करा. तिथे रत्नागिरीत त्या समीरच्या मामांकडे तुमची राहण्याची सोय होईल. हो मॅडम, पण आप्पांना शोधायला हवं ना. उद्या सकाळी मी आणि दाजी तिथे जाऊ. फक्त एक काम कर, त्या पळसपे पोलीस स्टेशनचा नंबर मला फॉरवर्ड कर. ठीक आहे, लगेच करतो. ओके, बाय. काय झालं, असं का बघतोस? मी पण तुझं असिस्टंट असायला हवं होतं. माझी पण अशीच काळजी घेतली असतीस. जोक सपाट, पण माझं मन सांगतंय गौरीचे आजोबा नक्की सापडतील. कारण शोधलं की सापडतच. पळसपे पोलीस स्टेशन. अस्मिता अग्निहोत्री बोलते. नमस्कार शिर्के साहेब. हो, महत्वाचंच काम होतं. मुंबईहून सदानंद बिर्जे नावाचे एक वयस्कर गृहस्थ तिथे पळसपे गावाजवळ उतरले. हो, नाही हो, ते रस्ता चुकलेत आणि त्यांची मानसिक स्थितीही ठीक नाही आहे. तुम्ही प्लीज बघा ना जरा. नाही, मी फोटो पाठवते ना तुम्हाला. हो, आणि उद्या सकाळी मी स्वतःही तिथे येते. ओके. आप्पाजोबा, कुठे गेला होतात तुम्ही? अगं असं काय करते, आपल्याला शिरगावाला जायचं होतं की नाही, मग तू आली नाहीस म्हणून मी परत आलो. आपल्याला जायचं आहे ना. चल चल, बॅग बॅग लवकर चल, भरून टाक. हो चालेल. नाहीतर मी फार दूर निघून जाईन. आप्पाजोबा, कुठे आहात तुम्ही? आजोबा. अगं, आप्पा आजोबा कसे येतील? आलेत ते त्यांच्या खोलीत आहेत. गौरी, ए गौरी. आप्पाजोबा, कुठे आहात तुम्ही? अगं, कुठे आलेत आप्पा आजोबा?
तुला ना स्वप्न पडलं असेल. स्वप्न तुम्ही एकटे का गेलात? कुठे गेलात? ते म्हणाले की तू पण माझ्या बरोबर चल. मग तू नाही आलीस की मी एकटं खूप दूर निघून जाईल. हे बाळा, अगं स्वप्न पडलं असेल ग तुला. नको विचार करूस त्याचा. काय झालं दाजी? दाजी नक्की काय झालंय? किती वेळ लागेल? कसं पोहोचणार आपण पळसपेला? सगळाच गोंधळ झालाय. सिद्ध आणि मनालीला पोहोचायला किमान 6-7 तास तरी लागतील. असं त्याची किती वेळ लागेल असून? अभी तुमची गाडी बंद पडली आहे. वॉन्ट लिफ्ट? अरे पण तुझी मीटिंग आहे ना? पोस्टपोन केली. तुझा असिस्टंट व्हायचा चान्स सोडायचा नव्हता मला. चल, पळसपेला जायचंय ना अप्पांना शोधायला. हो, थँक्स अभि. माझ्या कामासाठी तू इतका त्रास घेतोयस. असाच आहे मी. वेळेवर पोचायचंय ना. आज मिस तुझा सेट, दाजी पण मिस. हा, मनाली मात्र तुलाच व्हावं लागेल. येते दाजी. एक मिनिट. अख्खा प्रवास अशीच बसणार. म्हणजे मी साडीत अशीच बसू शकते? अगं, एखादा लांबचा प्रवास असेल और एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं असेल, एक टार्गेट अचीव करायचं असेल तर साडीत करणार आहेस का तू? ड्रेस घालत जा ना. फील फ्री, यु नो. अशी साडीत धावणार आहेस का गुन्हेगारांना पकडायला? तसं नाही रे अभि, पण आई आधीच नाराज असतात माझ्या. त्यात यामुळे आणखीन इश्यू नको. ओके, ॲज यू डिसाइड. पण मला विचारशील तर ड्रेस इज मोर कम्फर्टेबल इन एनी सिच्युएशन. बरं चल निघूयात. मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. अभि, आता कोणाला कॉल करतोय? उशीर होतोय रे. हो. सोड रे श्रीधर. शा शा शा.
हॅलो. आजी, मी तुझ्या लाडक्या नाचसुनेला बाईकवरनं लांब फिरायला घेऊन जातो. ग्रेट. एन्जॉय. घरी सांग, वाट बघू नका. हो, बेस्ट लक, बेस्ट लक. लव यू डार्लिंग. फोन ठेवला की काय? तरी सुद्धा आय लव्ह यू. अजिबात काळजी करू नका, जपून नाही. जिंदगी एक सफर है सुहाना, चलते चलते. हे कपडे त्या हरवलेल्या माणसाचे तर नसतील? हॅलो, हां अस्मिता मॅडम, इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय. आम्हाला इथं ओढ्यात रक्ताने माखलेले कपडे सापडले. तुम्ही यायला निघालाय? हो ठीक आहे. बरं, त्यांच्या नातेवाईकांनाही कळवा. अनु आले. का हो आई, काय झालं? काय हवंय का? मला काहीही नकोय. तुला आता अस्मिताबद्दल तक्रार करता येणार नाही. असं काय बोलताय आई? मी काही विनाकारण तक्रार करत नाही. तू काय करतेस ते मला माहित आहे, पण ते जाऊ दे. पण आज तुला चान्सच नाहीये, कारण आज अभितीला ते काय काय म्हणतात ते लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलाय. तेव्हा तू त्यांची वाट बघू नकोस असा तुला निरोप आहे तुझ्या लाडक्या लेकाचा. बरं ठीक आहे. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नाही हो, आप्पा नाही सापडले अजून. त्या अस्मिता मॅडमचा फोन आला होता, पळसपे चौकीच्या पोलिसांना रक्ताने माखलेले कपडे सापडलेत म्हणून. हो ना, मला तर फार काळजी वाटते. नेमकं काय घडलं असेल तिथे देवच जाणे. नाही म्हणजे देव करो आणि तसं काही नसू दे. हो, ते कपडे आप्पांचेच आहे का हे बघायला अमित गेलाय तिथे. गौरीला काय सांगायचं हा सुद्धा एक प्रश्नच आहे. हॅलो आजोबा,
मला. तुम्ही घरी परत या ना. हो मी बाबांना सांगते. गौरी कोणाशी बोलतेस? आजोबांशी. काय? अगं आजोबा कसे बोलतील तुझ्याशी? हे घे तू पण बोल. ते मला म्हणाले बाबांना आणायला पाठव, मग ते येतील. हॅलो हॅलो गौरी फोन चालूच नव्हता. अगं फोन चालू होता. मी बोलले आजोबांशी. बाळा तुला सकाळी स्वप्न पडलं ना तसाच आता भास झालाय तुला. तेव्हा मी झोपेत होते, आता मी नाहीये. खरंच मला आजोबांचा आवाज ऐकू आला. गौरी काहीतरीच बोलू नकोस. अगं तुला भास झालाय. आजोबा तुझ्याशी बोलणं शक्यच नाही. का शक्य नाहीये? का शक्य नाही कसं सांगू तुला? अमित शांत व्हा. आत्ताच कुठलाही निष्कर्ष काढू नका. सावरा स्वतःला. कसं सावरू सांगा ना. मला माहितीये ना हे माझ्या अप्पांचे कपडे आहेत. कुणी मारलं असेल हो माझ्या अप्पांना? अमित रिलॅक्स. त्यांना मारून टाकलंय असं गृहीत नका धरू प्लीज. चल रिलॅक्स. तुमचा आशावाद मी समजू शकतो, पण जिवंत माणसाचे कपडे कोणी पाण्यात कशाला टाकेल, आणि तेही रक्तानं माखलेले. अप्पा का सोडून गेला तो आम्हाला? शांत अमित. गौरीला काय सांगू मी आता? या माणसाने तुम्हाला कपडे दाखवले ना, म्हणजे ह्यानेच काहीतरी केलं असणार. ए बोल. का मारलं माझ्या अप्पांना? अमित शांत व्हा. असा आता तरी पाना करू नका. नाही मी याला नाही सोडणार. अमित ऐका प्लीज प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. अरे तो पोलिसांचा खबरी आहे. खबरी? हो, आमच्या 100% विश्वासातला आहे तो, आणि त्याच्या प्रयत्नामुळेच हा क्ल्यू मिळाला. सॉरी. इन्स्पेक्टर साहेब मला सांगा तिथे काही खुणा सापडल्या? म्हणजे पावलांचे ठसे वगैरे काही? मॅडम तसं काहीच नव्हतं तिथं. हा आता तिथं खुणा असतील तर आमच्या बुटांच्या. आणि पाण्याचा प्रवाह कुठल्या दिशेने होता? मला असं म्हणायचंय की कपडे तिथे मिळाले म्हणजे ते तिथेच टाकले असतील असं नाही ना. कदाचित ते पाण्याबरोबर वाहून आले असतील. चांगला मुद्दा काढलात तुम्ही. कदम. यस सर. ओढ्याच्या पलीकडचा काट पण चेक करा, कुठे काही क्ल्यू मिळतो का. जाओ. यस सर. चला. अमित आता तुम्हीही घरी जा. तनयाला ही गोष्ट कळल्यावर तिलाही धक्का बसेल. तिला तुमच्या आधाराची गरज आहे. आणि गौरीला इतक्यातच काही सांगू नका. अप्पाजोबा तुम्ही फोन करा ना. आईशी पण बोला. ती मला म्हणते की तुला भास झालाय म्हणून. तुम्ही एकदा तिच्याशी बोलला ना म्हणजे तिला खरं वाटेल. गौरी प्लीज पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नकोस. का नको बोलू? अप्पाजोबांचा फोन येणार म्हणजे येणारच. अगं हे बघ आला ना अप्पाजोबांचा फोन.
हॅलो, कोण? अमित. आजोबांचा नाही, बाबांचा फोन आहे. हॅलो, काय झालं अमित? तू परत यायला निघालास? आणि ते कपडे? दसऱ्याच्या टायमाला या 3-4 दिवसात गावात काय काय घडलं? आई शपथ साहेब, आम्हाला काहीच माहित नाही साहेब. पण काय झालं शिंदे साहेब? काय झालं? 3-4 फटके पडले की तुम्हीच सांगाल काय झालं ते. खरंच साहेब, आम्हाला काहीच माहित नाही साहेब. आणि आपण तुम्हाला सांगणार नाही असं कधी होईल का साहेब? गावात कुठं काय घडतं ते सर्व सांगतोच ना साहेब तुम्हाला मी. पण यावेळेस नेमकं असं काय घडलं साहेब? मुंबईहून वाट चुकून आलेल्या एका माणसाचा आपल्या गावात मर्डर झालाय. त्याचे कपडे ओढ्यात सापडले आणि ते टाकणारा बहुतेक रिक्षावालाच होता, कारण ओढ्याच्या काठावर रिक्षाच्या 3 टायरच्या खुणा सापडल्या. कोण होता तो रिक्षावाला? देवा शपथ साहेब, आम्हाला काहीच माहिती नाही साहेब. काहीच माहित नाही. काळजी करू नका, मी यांच्याकडून बरोबर वदवून घेतो. काय तोंडे, घेऊन चला त्यांना. वा, मी किती टॅलेंटेड डिटेक्टिव्हशी लग्न केलंय हे आज मला कळतंय. बिस्किट, याचा अर्थ मी किती टॅलेंटेड आहे खरंच. म्हणजे काय लॉजिकल विचार करतेस यार तू. चहा नकोय मला. आणि अभि प्लीज असं नको ना वागूस. असाच आहे मी, अँड यू नो दिस व्हेरी वेल. असा गंभीर चेहरा करून अप्पा लवकर सापडणार आहेत का? नाही, मला माहिती आहे तसं काही होणार नाहीये, पण अप्पांचं काय झालं असेल ना या विचारानेच कसं तरी होत आहे. नाही खरंच नको, मला नाही जाणार चहा. कम ऑन, सकाळपासून काहीच खाल्लं नाही असतो. आय एम सॉरी टू से, मला यात बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. पण प्रत्येक केसमध्ये पर्सनली इन्व्हॉल्व होऊन कसं चालेल? डॉक्टर कसं तटस्थपणे ऑपरेशन करतात तशी केस हँडल करायला हवी ना. नाही माहितीये मला, पण मला नाही जमत. कळत नकळत प्रत्येक व्यक्तीमध्ये मी इन्व्हॉल्व होत जाते. हे कदाचित चुकीचं असेलही, पण अशीच आहे मी. आणि यू नो दॅट व्हेरी वेल. यू टू? वाढ नाही पण गुण लागला. बरं, आय थिंक यू आर राईट. कदाचित तुझी इन्व्हॉल्वमेंटच तुझ्या यशाचं रहस्य असेल. स्वतःची स्तुती ऐकून झाली असेल तर चहा घेता माझ्यासाठी प्लीज. मी चहाचे पैसे दिलेत म्हणून विचारतोय, नाहीतर विचारलं नसतं. चहा घे. असं आहेस ना तू. असाच आहे मी. पण अभि अप्पांना हे नेमकं कोणी केलंय हे कळायलाच हवं. कोणीतरी असेल ना ज्याने सगळं पाहिलं असेल. अभि, पटकन बघू नकोस, पण तिथे रिक्षाच्या मागे एक लहान मुलगा लपलाय आणि तो चोरून बघतोय आपल्याकडे. मला असं वाटतंय की त्याला काहीतरी माहिती आहे. मगाशी पोलिसांना बघून लपला होता तो. दादा बिस्किट आहे जरा. चल 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 चल. अरे हो हो हो, एक मिनिट थांब थांब इथे. हो हो हो. अरे तू घाबरतोस कशाला इतका? तुला आम्ही ते खाऊ खायला बोलवलंय. घे बिस्किट. नको. अरे घे घे घे. अरे घे का. हा, बरं मला सांग, मगाशी का लपला होतास तू? मी
पोलिसांना घाबरतो. पोलीस पोलीस मारतात, कोंडून पण ठेवतात. अरे तुझ्यासारख्या लहान मुलांना नाही काही. पोलीस चोरांना पकडतात. आपली ओळखच नाही झाली नाही का? मी अस्मिता, हा अभिमान. तुझं नाव काय? काय करायचं नावाशी? बर, मला सांग, सकाळी ओढ्याजवळ तू होतास ना? नाही नाही नाही, मी नव्हतो ओढ्याजवळ. हे बघ, खरं खरं सांगा, शपथ आहे तुला. तुम्ही पोलिसांना माझं नाव नाही सांगणार ना? माझा मित्र तो जगू आहे ना, जगू, तो मला म्हणतो की पोलिसांना काही सांगायचं नाही. पोलीस आपल्यावरतीच संशय घेतात. तुझा तो दोस्त आहे ना जगू, तो थोडासा वेडा आहे. हे बघ, पोलीस उगाच कुणालाही त्रास देत नाही, उलट ते आपल्याला मदतच करत असतात. हे बघ बॉस. बॉस नाही, माझं नाव काना आहे. काना? हे बघ काना, आम्ही पोलिसांना तुझं नाव सांगणार नाही, पण जर तू मदत केलीस तर एक वाईट माणूस पकडला जाईल. प्लीज सांग. आधी शपथ सुटली म्हणा, नाहीतर काही नाही सांगणार. सुटली शपथ. बोल. ते कपडे ना, ते कपडे एका रिक्षावाल्यानी त्या ओढ्यात टाकले. मी पाहिलं. पण तो या गावातला नव्हता, बाहेरूनच सवारी घेऊन आलेला. कुणाकडे थांबलाय बरं? हा, शांतीलाल टेलरकडे थांबलाय. शांतीलाल टेलर? हा शिंदे साहेब, त्या रिक्षावाल्याचा पत्ता लागलाय. एका तरुणाने मला ती पिशवी दिली आणि म्हणाला की त्याच्या वडिलाचा ऍक्सिडेंट झालाय. इथं आला होतास ना तू? नाही साहेब, मला काहीच माहित नाही साहेब. नौटंकी बंद कर. तुझं लायसन कुठे? लायसन दाखव, चल. हे बघा. चंदर वर्मा. आप्पा कोण आहे साहेब मला माहित नाहीये. मग त्यांचे कपडे ओढ्यात का टाकलेस? मी नाही टाकले मॅडम. तू नाही टाकले? मग कुणी टाकले? बोल. सांगतो साहेब, खरं सांगतो साहेब. काल मी टेलरकडे त्याच्या बुड्या चाच्याला घेऊन पनवेलवरून आलो होतो साहेब. आज निघायचंय साहेब. चाचा बोलला की तुला वेटिंग चार्ज देतो, म्हणून मी थांबलो साहेब. आज सकाळी एका तरुणाने मला ती पिशवी दिली आणि म्हणाला की त्याच्या वडिलाचा ऍक्सिडेंट झालाय, हे कपडे पाण्यात टाक म्हणून. आणि त्यांनी मला 100 रुपये दिले म्हणून मी. कोण होता तो? काय नाव काय त्याचं? नाही मॅडम, मला खरंच माहित नाही मॅडम, खरंच माहित नाही. अरे, अनोळखी माणसाचं काम करतोयस 100 रुपयासाठी? ही मर्डरची केस आहे, माहितीये? मर्डर? हा, मर्डर. आणि तू एका खुन्याला मदत केलीस. मॅडम, हा खरं बोलतोय की हाच गुन्हेगार आहे, हे याच्याकडून वधवून घेऊच आम्ही. तुम्ही घरी गेलात तरी चालेल. सकाळपासून खूप वनवन केली तुम्ही. खरंच या. ठीक आहे, पण काही माहिती मिळाली तर प्लीज लगेच कळवा मला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हो, आभार कसले मानताय. आणि अस्मिता मॅडम, तुम्ही खरंच लकी आहात. तुमचा नवरा तुम्हाला हे काम करू देतोय आणि उलट त्यात मदत करतोय. नाहीतर आमची बायको, आम्ही हे काम करतोय म्हणून दररोज शिव्याच खातोय. लकी ती नाही, मी आहे.
येते मी. चंदर बेटा, टेलर चाचांना सांगा दुसरी रिक्षा बघायला, आणि घरी फोन करून सांगा तुम्हाला उशीर होईल म्हणून. काय, कारण तुम्हाला कपडे देणारा माणूस मिळेपर्यंत तुम्हाला इथून सोडणार नाही मी. इथून शिरगाव पर्यंत वणवण करून काहीच उपयोग झाला नाही. आप्पांना कुणीतरी, मला ही कल्पनाच करवत नाही. मनाली, शक्यता काही असली तरी सुद्धा आधी आपल्याला त्या गुन्हेगाराला शोधायचं. मे आय स्पीक? आय एम सॉरी, मला तुमच्या एवढं कळत नाही, पण जर अप्पांना त्यांनी खरंच मारलं असेल तर फक्त त्यांचे कपडे काढून का ओढ्यात टाकले? येस, दॅट्स अ व्हॅलिड पॉइंट. अप्पांच्या बॉडीचं त्याने काय केलं हेही कळायलाच हवं. आणि ते करताना त्याने कपडे वेगळे का टाकले? तुम्ही इथे? सॉरी, पण हो, गौरीने हट्टच धरला इथे येण्याचा. अस्मिता ताई, तू हरवलेल्या आजोबांना एकदा घरी आणलं होतंस ना, मग पुन्हा आणणार. ते म्हणाले त्यांना घर सापडतच नाहीये. ते कुठे आहेत त्यांनाच कळत नाहीये. आप्पा बोलले तुझ्याशी? कधी? अहो, तिला असं वाटतंय की आप्पांनी तिला फोन केला होता. होयच, मुळे केला होता त्यांनी मला फोन. अगं, मी बोलले ना फोनवर. फोन चालूच नव्हता. पण मी बोलले होते तेव्हा फोन चालू होता. हे गौरी बाळा, अगं तुला जेव्हा स्वप्न पडलं तेव्हा तुला असं वाटलं ना की आप्पा खरंच घरात आलेत, हो की नाही? पण तो फोन खरा होता. आप्पा बोलले माझ्याशी. बरं बरं, तुला अप्पांचा फोन आला होता. साधारण किती वाजता फोन आला होता सांगू शकशील? मी घड्याळात पाहिलं नव्हतं, पण साधारण 9 वाजून गेले होते. कारण 9ला बाबा बाहेर पडले होते, मग फोन आला. नऊ वाजता? पण पोलिसांना अप्पांचे कपडे तर 8 वाजता सापडले होते. मग 9 वाजता फोन कसा आला? हाच होता का तू?